लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। मोहोळ तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणाचा अंतिम अहवाल कुठे अडकला? राजकीय हस्तक्षेपाचा भाग आहे का? लोक विचारतायत। मोहोळ तालुक्यात काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या कथित दूध भेसळ प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनानं म्हणजेच एफडीएनं दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते। त्या कारवाईनंतर नागरिकांमध्ये मोठी चर्चा झाली। मात्र आज तागायत या प्रकरणाचा अंतिम प्रयोगशाळा अहवाल आणि पुढील कारवाईबाबत स्पष्ट माहिती सार्वजनिक झालेली नाही। यामुळे आता नागरिकांमधून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। घेतलेल्या नमुन्यांचा अंतिम अहवाल आला आहे का? अहवाल आला असेल तर तो अद्याप जाहीर का करण्यात आलेला नाही? दोषी आढळल्या संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली की तपास अद्याप सुरू आहे, असे प्रश्न पडतायत। दरम्यान राज्यभर दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनानं धडक मोहीम सुरू केली असून विविध जिल्ह्यात हजारो लिटर संशयित दूध जप्त करून नष्ट करण्यात आलं। तसेच दूध संकलन, तपासणी आणि विक्रीबाबत कडक नियम लागू करण्यात आले आहेत। मोहोळ तालुक्यातील नागरिकांची अपेक्षा आहे की या प्रकरणाचा अंतिम अहवाल आणि त्यावरील प्रशासनाची भूमिका लवकरात लवकर जाहीर व्हावी, कारण दूध हा प्रत्येक घराशी आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विषय आहे। त्यामुळे जनता विचारत आहे की मोहोळ तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणाचा अंतिम अहवाल नेमका कुठे अडकलाय, की त्यामागे काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप आहे का, असा सवाल तालुक्यातील लोकांकडून विचारला जातोय। तेव्हा प्रशासन नागरिकांसमोर सत्य कधी मांडणार? अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।